95% जजेस जिल्हा पातळीपर्यंत सुद्धा हे प्रामाणिकपणे काम करतात. त्यांच्याबद्दल कुठलीही टीका करण्याचं कारण नाही. तर हे सगळे प्रश्न आहेत. मी म्हणालो तसं जजेसच्या चुका होतात. अमेरिकन एक ज्युरिस्ट कार्डोझो यांचं वाक्य आहे की द विंड दॅट ब्लोज इन द सोसायटी डज नॉट लिव्ह द जजेस. वारा जात एकदम मोठा एसी लावला तर मलाही थंडी वाजली. जे समाजात जे विचारमंथन चाललेलं असतं त्याचा जजेसवरती परिणाम होत असतो. तेव्हा ह्या सगळ्या परिस्थितीमधून आपली न्यायपालिका जाते. तालुक्याच्या लेवलवर, जिल्ह्याच्या लेवलवर, हायकोर्टाच्या लेवलवरती वेगवेगळ्या प्रकारचे खटले असतात. सुप्रीम कोर्टाच्या लेवलवर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खटले असतात. एका बाजूला नागरिकांच्या हक्काचं संरक्षण करणं, दुसऱ्या बाजूला शक्य असेल तिथं नवीन नवीन प्रकारच्या कल्पनांना चालना देणं. म्हणजे जसं आता उदाहरणार्थ राईट टू एज्युकेशन आहे किंवा कामाच्या ठिकाणी स्त्रियांचं संरक्षण, याच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आणि त्याच्यानंतर काय निघाले, अशाही प्रकारच्या गोष्टी झालेल्या आहेत. आज आता एक मला इथं आल्या आल्याच काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आधीच विचारले त्यांची आधीच उत्तरं देतो. नंतर तुम्हाला काय विचारायचं तर विचारा. एक अर्थातच प्रश्न या ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशनच्या बद्दल विचारण्यात आलेलं आहे. त्याच्याबद्दल वेगवेगळी मतांतर मांडण्यात आलेलीच आहे. आज काय घटनेमध्ये घटनेचं 124 कलम आर्टिकल 124 आणि 217. 124 मध्ये प्रेसिडेंट शॅल अपॉइंट जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट इन कन्सल्टेशन विथ द चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 217 मध्ये हायकोर्टाचे जजेस इन कन्सल्टेशन विथ द चीफ जस्टिस ऑफ इंडिया, गव्हर्नर ऑफ द स्टेट आणि चीफ जस्टिस ऑफ द हायकोर्ट. म्हणजे नवीन जी यंत्रणा जी पार्लमेंटनी मंजूर केलेली आहे त्याच्यामध्ये 3 सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती, एक कायदा मंत्री आणि 2 अशा महनीय व्यक्ती की ज्यांना पंतप्रधान, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि लीडर ऑफ ऑपोजिशन यांनी निवडले, अशा 2 व्यक्ती आहेत. या नवीन यंत्रणेमध्ये त्याच्याबद्दल मागचा जो इतिहास आहे, अगदी सुरुवातीला एस पी गुप्ता वर्सेस युनियन ऑफ इंडिया हे जे जजमेंट आहे त्यामध्ये न्यायमूर्ती भगवतींचं मुख्य जजमेंट होतं आणि त्याच्यामध्ये जे घटनेचं कलम आहे त्याचा सरळ अर्थ लावण्यात आला की राष्ट्रपती न्यायमूर्ती नेमतात. म्हणजे कोर्टाशी सल्लामसलत करतात, पण कोर्टाने जे सांगितलं असेल, सुप्रीम कोर्टाने चीफ जस्टिसने सांगितलं असेल तर राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही. त्याच्यानंतर दुसरं जे जजमेंट आलं न्यायमूर्ती वर्मांचं जजमेंट, त्या ह्याच्यामध्ये अशी भूमिका घेण्यात आली की कन्करन्स विथ द चीफ जस्टिस इज नेसेसरी. म्हणजे त्यांच्याशी मतैक्य असलं पाहिजे. आणि नंतर म्हणजे निकाल आणि झालेल्या घटना न्यायमूर्ती भगवतींना निकाल दिला आणि त्याच्यानंतर त्यांनी रेकमेंड केलेली जजेसच इंदिरा गांधींनी नेमलेली. कारण त्यांनी दिलं की तुम्ही रेकमेंड केलेले आम्ही स्वीकारलेच पाहिजे, असं काही तुमचंच म्हणणं आहे की स्वीकारलेच पाहिजेत असं नाही. आणि मग ते दुसरं जे जजेसच्या केसमध्ये जजमेंट झालं त्याच्यानंतर त्या जजमेंटला धरून जेव्हा न्यायमूर्ती पुंची चीफ जस्टिस झाले त्यावेळेला त्यांनी काही नावं सरकारकडे पाठवली आणि त्यावेळेला वाजपेयींचं सरकार होतं आणि त्यांनी सांगितलं की यातली काही नावं आम्ही स्वीकारायला तयार आहोत पण सर्व नावं स्वीकारायला तयार नाही. मग न्यायमूर्ती पुंची म्हणाले की नाही, घेणार असेल तर सगळे या, नाही तर कोणी नाही. मग त्याच्यातून मग तिसरं जजमेंट झालं आणि त्याच्यामध्ये 5 जजेसच्या कॉलेजियमची सिस्टीम आली. आता ह्याच्यावरती टीका अशी होते की जगात बहुतेक देशांमध्ये असं कुठेही नाही की जजेसना अपॉइंट करतात, त्यामुळे ही त्याच्यावरती टीका. परंतु दुसऱ्या बाजूला न्यायपालिकेचं स्वातंत्र्य
याच्यामध्ये पॉलिटिकल इंटरफरन्स असता कामा नये, ही सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. आणि त्याचबरोबर या नवीन यंत्रणेमध्ये मला जे दिसतं आहे त्याच्यामध्ये हायकोर्टांचं महत्त्व हे कमी होतं. त्याचे सर्व निर्णय हे ही केंद्रातली जी समिती आहे ती घेणार आहे. आणि हायकोर्टाचे चीफ जस्टिसचे व्ह्यूज विल बी एलिसिटेड, एवढंच आहे. आज हायकोर्टामध्ये अपॉइंट जर कोणा जजला करायचं असेल तर प्रक्रिया काय असते की हायकोर्टाचा चीफ जस्टिस पुढच्या 2 जजेसना विचारात घेऊन नावं ठरवतो. मग त्याच्यामधले वकिलांमधले जजेस असतात, सर्व्हिस जजेसचा रेकॉर्ड बघितला जातो कसा आहे काय आहे, आणि मग ती नावं राज्यपालांकडे, केंद्र सरकारकडे आणि सुप्रीम कोर्टाकडे पाठवतात. सुप्रीम कोर्टाला त्याच्यामध्ये जर काही अयोग्य आढळलं तर सुप्रीम कोर्ट पुन्हा हायकोर्टाकडे जातं आणि मग तिथून मंजूर झालेली नावं केंद्र सरकारकडे. केंद्र सरकारने त्याच्यामध्ये जर काही पुन्हा काही वाद उपस्थित केला तर त्याचा पुन्हा विचार होतो. आता या नवीन पद्धतीमध्ये ही राज्य पातळीवरती कुठल्याच प्रकारची समिती नाही हा एक फार मोठा, मला स्वतःला जे वाटतं ही फार मोठी एक मर्यादा आहे. आता त्याच्याबद्दल पुढे होईल चर्चा, कदाचित काही प्रकरणं कोर्टात जातील, आपल्याला ते कळेलच. म्हणजे राज्यांचं महत्त्व याच्यामध्ये राज्याची हायकोर्ट हे कमी होत आहे किंवा काय, अशा प्रकारचा एक प्रश्न निर्माण होतो. आपली जी फेडरल सिस्टीम आहे, मी जे आधी म्हणालो क्वासी फेडरल जरी म्हटलं तरी त्याच्यात राज्यांना काही ना काहीतरी स्थान आहे, महत्त्व आहे. तर राज्यांचं महत्त्व याच्यामध्ये कमी होईल काय, राज्याच्या हायकोर्टाची चीफ जस्टिसचं महत्त्व कमी होईल काय, ही याच्यामध्ये एक भीती आहे. आता आत्ताच्या स्टेजला मी ह्याच्याबद्दल अधिक काही बोलू शकत नाही, परंतु जो दिसतो आहे तो हा एक महत्त्वाचा त्याच्यामध्ये एक मर्यादा दिसते. आता ह्या प्रश्नाबद्दल मला आत्ता सांगायचं तेवढंच आहे. त्याच्यानंतर दुसरं मला विचारण्यात आलेलं आहे की आर्टिकल 370 कलमाबद्दल माझं काय मत आहे. 370 कलम हे काश्मीरच्या भारतातल्या सामीलनाम्याच्या संदर्भात आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये काहीही बदल करायचा असेल तर फार सांभाळून फार जबाबदारीने करावं लागेल. याच्याबद्दल माझं काय मत आणि तुमचं काय मत अशा प्रकारे ह्याच्याबद्दल चर्चा होऊ शकत नाही. याच्याबद्दल फार जबाबदारीने चर्चा लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये सर्वत्र झाली पाहिजे. त्याच्याशिवाय अशा प्रकारच्या गोष्टी आपण चर्चेत घेऊ शकत नाही. तिसरा एक मुद्दा त्याने प्रश्न मला विचारलेला आहे की UK गव्हर्नमेंटमध्ये अनेक मंत्री हे करप्ट ठरले आणि त्यांना शिक्षा झाली नाही. प्रॉसिक्युशन चालू आहे, काही मंत्र्यांचं दिल्लीमध्ये पतियाळा कोर्टमध्ये चालू आहे, एका मंत्र्याचं आहे, काही खासदारांचं आहे. शेवटी न्याय प्रक्रिया आहे, तिला वेळ लागतो आणि प्रत्येक आरोपीला स्वतःला डिफेंड करण्याचा अधिकार आहे. निकाल लागेल किंवा कळेल काय होतं काय नाही. आणि शेवटचा प्रश्न विचारला आहे की काजूने जे मांडलं आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे, ते तुम्ही काजूनच विचारावं, मला विचारा नाही. न्यायमूर्ती काजू जे काय म्हणतात त्याच्याबद्दल त्यांनाच विचारा, मी त्याच्याबद्दल बोलणं हे योग्य होणार नाही. मला जो वेळ मिळाला त्यात भारतीय राज्यघटना, न्याय प्रक्रिया आणि सद्यस्थिती याच्याबद्दल माझे विचार मांडलेले आहेत. आपण सर्व मंडळी इतका वेळ शांतपणे माझे विचार ऐकता. मी म्हणालो तसं रविवार संध्याकाळ आहे आणि तरी तुम्ही सर्वांनी माझं भाषण शांतपणे ऐकून घेतलं. मला इथे बोलावलं, आयोजकांचे मी आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद गोखलेजी. कोणाला या व्यतिरिक्त काही अजून प्रश्न विचारायचे असतील तर एक उत्तम संधी आहे. असं ख्यातनाम व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आलेलं आहे. तर इथे अनेक विधिज्ञ उपस्थित आहेत आणि सर्वसामान्य मान्यवर नागरिकसुद्धा खूप आहेत. तर कोणाला न्याय प्रक्रियेसंदर्भात जर काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांना माहिती देण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या
न्यायाधीशावरती लैंगिक अत्याचाराचे आरोप केले जात आहेत, या घटनेबद्दल काय वाटतं आपल्याला? न्यायमूर्तींच्या संदर्भात अशा प्रकारची टीका झालेली आहे. एका न्यायमूर्तींच्या बाबत सुप्रीम कोर्टाच्याच कमिटीने चौकशी केली. त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये काही ऑब्झर्वेशन्स केलेली आहेत आणि त्या न्यायमूर्तींच्या विरुद्ध टीका झाल्यामुळे ते ज्या पदावरती होते रिटायरमेंटच्या नंतर त्या पदाचा त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला करण्यात यावा अशी मागणी होत होती. ही जी कोणी तक्रारदार महिला होती तिला दिल्ली पोलिसांनी अनेक वेळा विचारणा केली, पण ती महिला पुढे आली नाही. ते वर्तमानपत्रातल्या बातमीवरून मी तुम्हाला सांगतो. दुसरे जे न्यायमूर्ती आहेत त्यांच्या संदर्भात त्याच न्यायमूर्तींनी दिल्ली हायकोर्टामध्ये तक्रारदार महिलेविरुद्ध दावा दाखल केला आहे की माझी बदनामी होती आहे आणि माझ्याविरुद्ध बदनामीकारक कुठल्याही वर्तमानपत्रात छापण्यात येऊ नये आणि तशा प्रकारचा हुकूम झालेला आहे. त्याच्याविरुद्ध अपिलामध्ये माझ्या समजुतीने ती महिला गेलेली आहे आणि तिने ती केस दिल्लीमधून दुसरीकडे चालवली अशाही प्रकारचा अर्ज सुप्रीम कोर्टात केलेला आहे. किंवा दोन्ही प्रकरणांच्या बद्दलची आजची परिस्थिती आहे एवढीच आहे. त्याच्या पलीकडे मला काही सांगायचं नाही सर. पूर्व काळातला तसा तो हे आहे. स्वातंत्र्यापूर्वी वर्तमानपत्र किंवा माध्यमं ही देश स्वातंत्र्य होण्यासाठीची होती. पण आत्ताचं जे प्रेस आहे ते प्रेस 30 सेकंदात एखाद्याची 30 वर्षाची परंपरा किंवा 30 वर्षाची तपश्चर्या एका 30 सेकंदाच्या बाईटमध्ये संपवून टाकू शकतो. तर अशा वेळी ते फ्रीडम ऑफ प्रेसचा पुनर्नव्याने विचार करायची गरज आपल्याला वाटते का? फ्रीडम ऑफ प्रेस, फ्रीडम ऑफ स्पीच, एक्सप्रेशन हे आपल्याला घटनेने दिलेले अधिकार आहे. त्याचा दुरुपयोग होतो काही व्यक्तींच्याकडून, नाही अशातला भाग नाही. परंतु कुठची गोष्ट जेव्हा तिचा दुरुपयोग होतो तेव्हा त्याच्यावरचा जो उपाय आहे तो सुद्धा अतिशय विचारपूर्वक करावा. म्हणजे आता ह्या न्यायपालिकेच्या नेमणुकांच्या संदर्भामध्येच मगाशी मी जे म्हणालो तसं की आता एक पद्धत चालू आहे. त्याच्यामध्ये आता नॅशनल ज्युडिशियल कमिशन घेणार आहे. हे सगळं अधिक या संदर्भात अधिक विचार झाला पाहिजे. म्हणजे उपाय हा आधीच्या अडचणीपेक्षा अधिक तापदायक होता नाही. आणि कार्यकारी यंत्रणा यातील सर्वोच्च पदावरच्या व्यक्तींनी काही भ्रष्टाचार किंवा गैरवर्तन केलं तर त्यांना दोषी ठरवणं हे खूप अवघड आहे का? आता बघा, कुठली भ्रष्टाचाराची केस कशी घेतली जाते. आता इंदिरा गांधींनी निवडणुकीमध्ये गैरप्रकार केले अशा प्रकारचा आरोप राजनारायण यांनी केलेला आहे. आणि राजनारायण त्यांचं इलेक्शन पिटिशनमध्ये ते जिंकले. म्हणजे अशा प्रकारचं झालेलं आहे. सर्वोच्च पदावरच्या एका व्यक्तीचा मी तुम्हाला उल्लेख सांगितला. आता पार्लमेंटमधल्या कोणा व्यक्तीने काय, म्हणजे हे एका बाजूला मी कोणा एक्झिक्युटिव्हचं उदाहरण, पार्लमेंटमधल्या व्यक्तींनी काही गैरप्रकार केले. त्याच्यामध्ये आता असं आहे की पार्लमेंटमध्ये काय होतं, विधिमंडळात काय होतं याच्या संदर्भामध्ये स्पीकरला सर्व प्रकारचे अधिकार असतात. त्याच्यामध्ये बाहेरच्या व्यक्तींना ढवळाढवळ करण्याचा अधिकार नसतो. त्याच्यात पुन्हा कुठल्या म्हणजे पार्लमेंटचे अधिकार हे पार्लमेंटने ठरवायचे अशा प्रकारची भूमिका. आणि न्यायपालिकेच्या बद्दल जर तुम्ही म्हणाल तर इम्पिचमेंट प्रोसिजर आहे ही अतिशय कठीण आहे. त्याचंही जस्टिफिकेशन आहे, त्याच्यावरती टीका पण आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाचे एक न्यायमूर्ती रामस्वामी
यांच्याविरुद्ध इम्पिचमेंट पार्लमेंटमध्ये फेल झालं, कारण एका पक्षाने त्याच्यामध्ये मतदानातच भाग घ्यायला नकार दिला. त्याच्यानंतर कलकत्ता हायकोर्टचे एक न्यायमूर्ती यांच्याविरुद्ध इम्पिचमेंट प्रोसिडिंग पार्लमेंटमध्ये झाली आणि ती मंजूर होणार होती. हे लक्षात आल्यानंतर त्या न्यायमूर्तीने राजीनामा दिला. आता करप्शनच्या जर एक केसेस असल्या, त्याच्यात पुरावा असला, तर ती व्यक्ती प्रॉसिक्यूट होऊ शकते. आणि सध्या पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाच्या माजी एक न्यायमूर्ती निर्मल यादव यांच्याविरुद्ध चंदीगडच्या सेशन्स कोर्टामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट खाली प्रॉसिक्युशन चालू आहे. तिथं डिस्ट्रिक्ट जजेस असलेले आणि नंतर हायकोर्टात जज झालेले असेही लोक आहेत, त्यांच्याविरुद्ध गाझियाबादच्या सेशन्स कोर्टामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट खाली प्रॉसिक्युशन चालू आहे. घटनेमध्ये इक्वॅलिटी बिफोर लॉ अशी शब्दरचना आहे. 1950 नंतर जे काही शेतीच्या आणि जमिनीच्या वाटपासाठीचे कायदे झाले, तशाच स्वरूपाचे कायदे भविष्यामध्ये संपत्तीच्या वाटपासाठी होऊ शकतात का? त्याचं कारण असं आहे की माझ्याकडे काहीच नाही, मी कफल्लक आहे, आणि एकीकडे टाटा, अंबानी, बिर्ला असे उद्योगपती हजारो अब्जो रुपये बाळगून आहेत. अशा स्वरूपाचं काही भविष्यात होऊ शकते. असं आहे की हे जे ज्यांच्याकडे अशा प्रकारची संपत्ती आहे त्यांनी काय ती चोरीमारी करून गोळा केली आहे का? तर तसं असेल तर तुम्ही त्यांच्याविरुद्ध काय असेल ते प्रॉसिक्युशन करू शकता. पण वाटप जर करायची जर तुम्ही भूमिका घेणार असाल तर तशा प्रकारच्या राजकीय पक्षाला सत्तेवरती यावं लागेल, त्या प्रकारे काम करा, ते होईल. जे काही दागी खासदार आमदार यांचे एका वर्षात प्रकरण आम्ही आरोप असलेले निकाली लावू, ते शक्य आहे का? मी एका खटल्याच्या संदर्भात न्यायमूर्ती लोढा सुप्रीम कोर्टामध्येच म्हणाले की अशा प्रकारे असं तुम्ही त्यांच्या केसेस प्रायोरिटीने चालवायच्या. आज असे कोर्टावरती एवढं वेगवेगळ्या प्रकारचं काम, असे काही केसेस प्रायोरिटीने घेतले जातात, नाही असं भाग नाही, पण त्यांच्या केसेस घ्यायच्या प्रायोरिटीने, म्हणजे मग दुसऱ्या केसेस कुठल्या तरी मागे ठेवायला पाहिजे. आणि हे योग्य होणार नाही असं मत न्यायमूर्ती लोढा यांनी व्यक्त केलेलं आहे. असं आहे, कित्येक कायद्यांमध्ये अमुक कायद्याचे अमुक केसेसचे निकाल इतक्या वेळात झाले पाहिजे वगैरे अशा प्रकारची प्रोव्हिजन्स आहे. होत नाही, दुर्दैवाने होत नाही. काय करणार तुम्ही? प्रेशर आहे, कामाचं प्रेशर आहे, तेवढी न्यायाधीशांची संख्या नाही, वकील वेळ काढूपणा करतात, हजर नाहीत वेळेवरती, विनाकारण ताठा देतात, लांबलचक क्रॉस एक्झामिनेशन करतात. मी भरपूर गोष्टी सांगू शकतो, नको ते प्रश्न विचारतात. अशा प्रकारच्या भरपूर गोष्टी असतात. पण असा प्रयत्न असतो लवकरात लवकर निकाल देण्याचा, त्याच्या पलीकडे आपण नाही काही करू शकतो. 20वी घटना दुरुस्ती कधी झाली? 120वी घटना दुरुस्ती कधी झाली आणि ती कशा संदर्भात होती? अशा किती घटना दुरुस्ती आपल्याला करता येऊ शकतात? आपल्याला किती घटना दुरुस्त्या करता येऊ शकतात? ते आपल्याला जितकी आवश्यकता आहे तितकी करतात. पण मी सांगितलं तसं बेसिक स्ट्रक्चर जे आहे, घटनेचा जो मूळ गाभा आहे तो नाही बदलत. आता घटनेचा मूळ गाभा काय आहे? काही काही निकालांमध्ये कोर्टाने ठरवले, म्हणजे उदाहरणार्थ न्यायपालिकेचं स्वातंत्र्य, फंडामेंटल राईट्समधल्या काही प्रोव्हिजन्स, परंतु राईट टू प्रॉपर्टी हा काही हे ठरवलेला नाही आहे. पण होती अजून, पण घटना दुरुस्ती ही सोपी नाही आहे. आता सध्याच्या केंद्र सरकारला बहुमत आहे, पण तो राज्यांमध्ये पण घटना दुरुस्ती असेल तर ती तिथं मंजूर व्हावी लागते. घटना दुरुस्ती सोपी नसते. 120 झालं हे विशेष. 120वी घटना दुरुस्ती कधी झाली आणि ती कशा संदर्भात होती? आता 120वी ज्युडिशियल कमिशनच्या संदर्भामध्ये एवढं मी तुम्हाला सांगतो. तिथे ज्युडिशियरीवर प्रेशर आहे वगैरे आपण म्हणताय, या कामामुळं असं वाटत नाही की मूळ जस्टिसची संकल्पना ती आडगळीला पडलेली आहे आणि न्यायव्यवस्था ही यंत्रवत काम करते. त्यामुळे खरोखर जस्टिस जिथं हवा आहे
या उशिरामुळे असेल किंवा अन्य कारणामुळे असेल, त्या संकल्पनेवर किंवा ती संकल्पना आपण जागत नाहीये असं वाटत नाही आपल्याला, कारण आपला एवढा प्रदीर्घ अनुभव आहे या क्षेत्राचा. नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. तुम्ही वकिलात, मी 20 वर्ष वकील होतो आणि नंतर 20 वर्ष जज होतो. आणि वकील असताना मलाही असे सतत म्हणजे माझेही पक्षकार मला विचारायचे जेव्हा हे प्रकरण कधी निघेल, कधी याचा निकाल मिळणार, आम्ही किती वेळा कोर्टात यायचं, वर्षानुवर्ष. पण आहे वस्तुस्थिती आहे, प्रयत्न असतो, कोर्टाचा प्रयत्न असतो लवकरात लवकर निकाल करण्याचा. पण असं आपली लोकसंख्या एवढी आहे, केसेस एवढ्या आहेत, कायदे किचकट झालेले आहेत, कॉम्प्लिकेटेड झालेले आहेत, वकील खूप हुशार झालेले आहेत. ते सगळे नवीन नवीन मुद्दे काढत असतात. म्हणजे एखादं अपील फेटाळल्यानंतर पुन्हा रिव्ह्यू करताना काही ना काहीतरी नवीन काढायचं की बाबा हा मुद्दा त्याच्यामध्ये नव्हता. मग रिव्ह्यूच्या नंतर पुन्हा क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टात फाईल करायचं. म्हणजे ते ठीक आहे असं एक सोपं त्याच्यावरती उत्तर नाही. हे मी त्याच्यावरती सांगू शकतो. Most of the advocates know Article 14 of Constitution, equality before the law and equal protection of laws, irrespective of sex, creed, caste वगैरे. तर आपल्याला असं नाही वाटत की स्त्रियांना ट्रिपल अधिकार दिले. जन्मल्यानंतर वडिलाच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार, लग्न झाल्यानंतर आता सावधान बनल्यानंतर नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार, आणि एखाद्या स्त्रीनं नवरा सोडून दिला आणि दुसरा घर उभा केला तरी सुद्धा पहिल्या पतीच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार, असे हे ट्रिपल अधिकार देऊन आर्टिकल 14चं व्हायोलेशन होत नाही का? काही स्त्रिया सुद्धा टाळ्या वाजवतात. म्हणजे त्यांना या प्रश्नामागची मानसिकता समजलेली नाही. असं आहे, स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये आपण भेद करण्याची काय गरज आहे? असं आपण आपल्या व्यवस्थेमध्ये सतत हा भेद केलेला आहे आणि हा भेद आपण स्त्रियांच्या विरुद्ध केला. हिंदू कायद्यामध्ये 54-55 साली बदल झाला. तोपर्यंत स्त्रियांना म्हणजे एकतर स्त्रियांना पुरुषांना सुद्धा म्हणजे वेगळा होण्याचा अधिकार नव्हता, मेंटेनन्सचा अधिकार नव्हता. 2005च्या अमेंडमेंटच्या नंतर प्रोपोर्शनली प्रॉपर्टीमध्ये सुद्धा मुलींना अधिकार मिळाले. असं एखाद्या गृहस्थाला एक मुलगा आणि एक मुलगी असेल, त्याच्या वडिलांच्या प्रोपोर्शनली प्रॉपर्टीमध्ये फक्त त्या मुलग्यालाच हक्क असावा आणि मुलीला नसावा, याचं जस्टिफिकेशन काय? आता तुम्ही काय जस्टिफिकेशन देऊ शकता? ती त्याच वडिलांची मुलगी आहे, तो केवळ मुलगा आहे. म्हणजे ही आपली जुनी संबंध व्यवस्था जी आहे, आज ती मुलगी म्हणते की मी सुद्धा त्याच वडिलांची मुलगी आहे, मला तुम्ही का म्हणून कमी लेखणार? केवळ मुलगी आहे म्हणून. आणि हे स्त्रियांचे अधिकार हे 54-55, आणि मी या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो की आज स्त्रियांचे जे हिंदू स्त्रियांचे जे अधिकार आहेत त्याचं सर्व श्रेय हे डॉक्टर आंबेडकरांचं. आणि हिंदू समाज आणि हिंदू स्त्रिया आणि हिंदू पुरुष आणि हिंदू समाज यांनी आंबेडकरांचं मोठेपण हे कधीही मानलेलं नाही. हे दुर्दैवाची गोष्ट. आंबेडकरांना केवळ दलितांचे पुढारी बनवणं, समजणं हा हिंदू लोकांनी आंबेडकरांवरती केलेला अन्याय आहे. 54-55 सालाचे कायदे जेव्हा हिंदू कोड बिल जेव्हा पार्लमेंटमध्ये आलं, त्यावेळेला ह्यामुळे स्त्रियांना अधिकार मिळाल्यानंतर प्रॉपर्टी डिवाईड होतील, आमचे पुरुषांचे अधिकार कमी होतील, ही भूमिका त्यावेळेला श्यामाप्रसाद मुखर्जींनी मांडलेली. श्यामाप्रसाद मुखर्जी हे नेहरूंच्या कॅबिनेटमध्ये मंत्री होते, आंबेडकरही कॅबिनेटमध्ये मंत्री होते. स्वतंत्र भारताची पहिली कॅबिनेट जी होती त्याच्यामध्ये फक्त काँग्रेसचे लोक नव्हते, हे वेगळ्या प्रकारची लोक होते. आणि मग हे नेहरूंनी आंबेडकरांना पाठिंबा दिला. परंतु शेवटी असा मुद्दा मांडण्यात आला की ही जी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीतून पुन्हा पार्लमेंटचं जे फंक्शनिंग आहे ही फुल्ली इलेक्टेड बॉडी नाही, आणि म्हणून मग नेहरूंनी ते स्वीकारलं
नेहरू म्हणाले ठीक आहे, पुढच्या निवडणुकीच्या नंतर मी काय करायचा तो करण्याचा प्रयत्न करेन. आंबेडकरांना ते पटलं नाही. आंबेडकरांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि मग 52 सालच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर नेहरूंनी मग ते 54-55 साली हिंदू मॅरेज ॲक्ट, हिंदू सक्सेशन ॲक्ट, हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट हे 54-55 साली हे कायदे झाले. त्यामुळे हिंदू स्त्रियांना आज इथे बसलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांची आज जी परिस्थिती आहे ती त्या कायद्यांच्यामुळे आहे हे त्यांनी स्वीकारलं पाहिजे, समजलं पाहिजे आणि टाळ्या वाजवण्याच्या आधी विचार केला पाहिजे. तर इथे जर काही मुली टाळ्या वाजवत होत्या त्यांना उद्देशून मी सांगतो. सर्वोच्च न्यायालयाने जी जन्मठेपीची शिक्षा ठोठावली होती ती तामिळनाडू राज्य सरकारने कॅन्सल केली. तर असे अधिकार राज्य सरकारला आहेत का, आणि असतील तर हे प्रादेशिक अस्मितेच्या क्षुल्लक राजकारणासाठी या अधिकारांचा गैरवापर होतोय असं आपल्याला वाटतंय का? हे प्रकरण तर वाट बघा, त्यानंतर कळेल आपल्याला. माझं नाव साळुंकी अश्विनी आहे आणि आज आमच्या समोर तरुणांसमोर एक असं व्यक्तिमत्व उभं आहे की तुमच्याकडे पाहून मला एक असा प्रश्न करायचा आहे की आपल्या देशामध्ये जो वाढता भ्रष्टाचार आहे, काही दुर्दैवी घटना ज्या घडत आहेत, तर आजच्या तरुणांनी आम्ही या देशामध्ये प्रामाणिकपणे योग्य पद्धतीने काम करण्यासाठी आणि या घटना होऊ नयेत हे करण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? कारण आजचा तरुण हा उद्याचा भावी नागरिक आहे, तर त्यासाठी आम्ही सुरुवात करण्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं. तुम्ही प्रामाणिकपणे काम करत राहा. दुसरे भ्रष्ट झाले म्हणून तुम्ही भ्रष्ट होऊ नका. असं दुसरा भ्रष्ट झाला म्हणून मी भ्रष्ट होणार अशी जर भूमिका घेतली तर त्याला अर्थ नाही. आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला कधी कधी त्रास होतो, नाही असं नाही आहे, परंतु सततच त्रास होतो असंही नाही. आपण प्रामाणिक माणसांची शक्ती, संघटना ही वाढवली पाहिजे. त्याच्यातून पुढे जाता येईल, काळजी करू नका. हॅलो हॅलो सर माझा प्रश्न असा आहे की माझा प्रश्न असा आहे की ज्या काही केसेस कोर्टामध्ये दाखल होतात तर महिला, वकील आणि न्यायव्यवस्था याच्या अनुषंगाने हा प्रश्न आहे की एक महिला जेव्हा कोर्टात जाते तेव्हा पहिली 5-6 महिने ॲडमिट होणे, मॅटर चालणे या प्रकारावर चालू असतं. त्यानंतर वकिलांची भूमिका निर्णायक असते आणि नंतर कोर्टाचे निर्णय देण्यात पडतात. तर ह्या काळामध्ये वकिलांचे आपल्या महिला अशिलाबरोबर संबंध येतात अनेक वेळा कामाच्या अनुषंगाने, प्रामाणिकपणानं. पण सर्वेक्षणाच्या किंवा अनेक काही गोष्टीच्या ह्याच्यातून असं समोर पण येत आहे की अनेक महिला ह्या कोर्टात जेव्हा 5-5 वर्ष संघर्ष करतात तेव्हा वकील मंडळींशी त्यांचे असे गौरवाचे संबंध येतात की त्यामुळे यांचे एकतर पतीबरोबरचे भांडण तिथेच राहते आणि हे मॅटर वर्षानुवर्षे चालते आणि मग महिलेलाही न्याय मिळत नाही आणि मग त्या प्रॉपर्टीची डीलिंग होते, डिस्ट्रीब्युशन होतं, वाटणीमध्ये वकिलाची भूमिका महत्त्वाची असते. तर अशी प्रकरणामध्ये कुटुंब व्यवस्था आपली फार मोठ्याला भंगार पडत नाही का आपल्या भारतीय कुटुंब व्यवस्थेला? काही कुठल्या केसेस होत असतील तुम्हाला माहिती असेल, मला काही एवढं फारसं माहिती नाही. मी काय त्याच्याबद्दल काही सांगू शकत नाही. रिकवर करायला पाहिजे त्या प्रकारच्या प्रोव्हिजन्स आहे, पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. त्याची अंमलबजावणी होत नाही. होण्यासाठी लोकांनी जोर करावा. असताना लोकायुक्ताची एवढी मोठी चर्चा करणं आणि ते कितपत प्रभावी ठरेल याबाबत आपलं मत काय? लोकायुक्ताचा कायदा आता निम्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कायदे, म्हणजे कर्नाटकचा कायदा हा फार त्या लोकायुक्तांना ताकद देणार आहे. परंतु अनेक ठिकाणचे कायदे, अनेक हे राज्य पातळीवरच्या कायद्यांबद्दल बोलतो आहे आणि केंद्र पातळीवरती एखादा सशक्त कायदा व्हावा या दृष्टीने प्रयत्न आहे. त्याच्याबद्दल अण्णा हजारेंनी आंदोलन केलं, अनेक मंडळी त्याच्यामध्ये होती. आहे या व्यवस्थेमध्ये अनेक मर्यादा आहेत आणि त्या दृष्टीने वेगळी वेगळी मतं मांडली गेलेली आहे. तर मला असं वाटतं की शेवटी हे पार्लमेंटला ठरवायचं आहे कशा प्रकारचा कायदा झाला पाहिजे. आणि बऱ्याच मंडळींचं असं मत आहे की सध्याच्या कायद्यामध्ये कमतरता आहे, त्यामुळे अशा प्रकारची व्यवस्था जरूर आहे. आज अनेक युरोपियन, मुळात ही कल्पना स्वीडनपासून आली आहे. स्वीडनमध्ये पहिल्यांदा ऑम्बुड्समन, आता त्यांच्याकडची लोकशाही अतिशय ताकदवान आहे.
तरी न्याय यंत्रणा आहे आणि तरीसुद्धा त्यांच्याकडे अशा प्रकारची यंत्रणा आहे. आपल्याकडे तर जरूर अशा गोष्टींची आवश्यकता आहे, मला तरी असं वाटतं. धन्यवाद सर. अतिशय उद्बोधक असं प्रश्नोत्तराचं सुद्धा सेशन आपल्याला लाभलेलं आहे. यानंतर मी लातूर जिल्हा मंडळाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट जगन्नाथजी जिताडे यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शनाचं काम करावं. हॅलो, स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला आणि लातूर जिल्हा वकील मंडळ यांच्या वतीने हा जो आपण कार्यक्रम आयोजित केला होता, यासाठी माजी न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय श्री हेमंत गोखले साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती गोखले मॅडम या इथे उपस्थित झाल्या आणि गोखले सरांनी घटना आणि ज्युडिशियरी याबद्दल आम्हाला जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला आणि वकील मंडळातर्फे मी त्यांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये श्री जयंत वैद्य सर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, तेही इथं उपस्थित राहिले आणि त्यांच्या सौभाग्यवती पण उपस्थित राहिल्या. त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक हार्दिक आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सिनियर ॲडव्होकेट श्री गोमारे साहेब, डी व्ही पाटील सर, संजय पांडे सर, वकील मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य फार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो. तसेच दयानंद कॉलेजचे प्राध्यापक आणि काही विद्यार्थी आणि लातूर शहरातील आणि लातूर जिल्ह्यातील नागरिक फार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांचे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी पत्रकार बंधू, न्यूज चॅनल्स आणि इतरही सर्व नागरिक मोठ्या संख्येने हजर राहिले. त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. आणि सर्वात शेवटी नॉट लिस्ट फार महत्त्वाचं आहे की दयानंद कॉलेजने आम्हाला हे सभागृह मिळवून दिलं, त्याबद्दलही दयानंद कॉलेजचे सर्व सदस्य, अध्यक्ष या सर्वांचे आभार मानतो. आणि आजचा हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने संपला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.